भारत हा राज्यांचा संघ आहे आणि याच संघातील प्रत्येक राज्याला जसं बाह्य आक्रमणापासून वाचवणं गरजेचं आहे, तसंच अंतर्गत कलहापासून संरक्षण देणं देखील गरजेचं आहे. पण याच भारतामध्ये आज एक राज्य आहे, जे गेली 1.5 वर्ष जळत आहेत. सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 60,000 लोकं बेघर झालेली आहेत आणि हे राज्य म्हणजेच मणिपूर. आज मणिपूरमधील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर कुठल्याही राज्यातील समस्या जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. तर मणिपूरमधील इतिहास काय आहे? कशामुळे ह्या राज्यामध्ये इतका हिंसाचार सुरू आहे? बरोबर आहे. फक्त इतिहास नव्हे, तर इतिहासाबरोबर भूगोलही जाणून घ्यावं लागेल. कारण ही उत्तर-पूर्वेतली राज्य आहेत. त्यांचा इतिहास आणि भूगोल एकमेकांमध्ये पूर्ण मिक्स झालेत आणि त्या दोघांचं मिळून तिथे समस्या बनलेल्या आहेत, असं म्हणता येईल. तर एक तर हा हिमालयाचा प्रदेश आहे. हिमालयाचं एक ब्रांच तिथे येते आणि त्यातनं म्यानमारपासून थोडे वेगळे झालेत आणि म्यानमारशी मणिपूरशी जवळ 400 किलोमीटरची सीमा आहे आणि बाकीची सीमा मग नागालँड, मिझोराम या भारतीय राज्यांशी, आसामशी आहे. तर हा जो मणिपूर आहे, त्याचे 2 भाग आहेत. एक तर सपाट प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश आहे. मग सपाट प्रदेश छोटा आहे, हल्ली 10% भाग हा सपाट प्रदेश आहे आणि डोंगराळ प्रदेश जो 90% आहे. मग त्यामुळेच काय झालंय, की सपाटीतले लोकं आणि डोंगराळातले लोकं असं साधारणतः एक नैसर्गिक डिव्हिजन नॅचरली झालंय आणि मग डोंगरातले लोकं प्रामुख्याने भटके लोकं जे आदिवासी पद्धतीचे आणि जे खोऱ्यात इम्फालच्या खोऱ्यात स्थिर झाले आहेत, ते मात्र स्थिर लोकं आहेत. जे व्यापार, शिक्षण, नोकरी या सगळ्यामध्ये पुढे आहेत. तर त्यांच्यामध्ये त्यांचं उत्पन्न, त्यांचं आकलन या सगळ्यामध्ये मोठा फरक असही पडतो आहे. तर ही सुरुवात आहे एक मेन म्हणजे आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा असा झाला आता, की हे जे आदिवासी लोक आहेत, त्यांच्यामध्ये मिशनरी लोकांनी ब्रिटिश काळापासून भरपूर काम केल्यामुळे ते आता ख्रिश्चन झाले आहेत. तर गेल्या 300-400 वर्षाच्या प्रक्रियेतनं हे जे इम्फाळ खोऱ्यातले लोकं आहेत, मैतेई, ते प्रामुख्याने हिंदू धर्माचं पालन करतात. वैष्णव आहेत. त्यातले काही मुस्लिम पण आहेत, पण काही ख्रिश्चन पण आहेत. पण ते कमी आहेत आणि त्यांचं आपापसात सगळ्यांचं जमतं. मैत्री ही जास्त स्ट्राँग आयडेंटिटी त्यांची आहे. तर काही प्रमाणात हा एक धार्मिक मुद्दा पण आहे, की डोंगराळ भागातले लोकं हे ख्रिश्चन आहेत आणि या सपाटीमध्ये प्रामुख्याने वैष्णव धर्माचं प्राबल्य आहे, असं दिसून येतं. आता मणिपूर राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे ती मैतेई या समाजाची आहे. बरोबर आहे. मे 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने असं सूचना केली होती सरकारला, की मैतेई या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्यासाठी चर्चा करावी किंवा त्या संदर्भात काही ठोस निर्णय घ्यावा. बरोबर आहे. तर या सगळ्या हिंसाचाराची सुरुवात या डिसिजनमुळे सुरू झाली आहे का? बरोबर आहे, की हायकोर्टाने अशी सूचना केली राज्य सरकारला, की मैतेईंना शेड्यूल्ड ट्राइब अनुसूचित जमाती हा दर्जा दिला जावा आणि तिथून हा सगळा आगडोंब सुरू झाला. याचं कारण असं आहे, की पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाला असा कुठला अधिकारच नाहीये. खुद्द सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की सगळं फॅक्च्युअली रॉंग आहे. हायकोर्टात जे आपण बघितलं. मुळात त्यासाठी आपल्याकडे एस-सी कमिशन, एस-टी कमिशन, ओ-बी-सी कमिशन, खुद्द मैतेई समाज ओ-बी-सीमध्ये ऑलरेडी येतोच. त्याला डायरेक्टली ओ-बी-सीमधून उचलून शेड्यूल्ड ट्राइबमध्ये टाकणं, हे कुठल्याही गणितामध्ये बसत नाही. यात थोडासा जमिनीचा मुद्दा मोठा आहे, की भारतातल्या कायद्यांप्रमाणे आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना विकत घेता येत नाही. मग आता मैत्रीणचं काय झालंय, की त्यांच्याकडे समृद्ध खोरं जरी असलं, तरी ते हार्डली 10% आहे आणि 90% भूभाग जो आहे, तो आदिवासींचा आहे. मग आता आदिवासींचा भूभाग हा संरक्षित आहे. तो कोणी दुसरा घेऊ शकत नाही. पण मैत्रीणच्या भागामध्ये मात्र बाहेरचे येऊन जमीन घेऊ शकतात, राहू शकतात. तसं भारतातले लोकं येतात, आसामी लोकं येतात, म्यानमारमध्ये लोकं येऊन राहत आहेत. त्यामुळे मैत्रीणला वाटतंय, की आपण अडकल्यासारखे झालोत, मध्यभागीच आहेत आणि आपण असं काहीतरी विस्तारलं पाहिजे. आणि मग त्या विस्तारण्याचा एक भाग म्हणून एक उपाय असा आहे, की मग जमिनीचे कायदे बदलून घ्या आणि त्यानुसार करा किंवा स्वतःला थेट शेड्यूल्ड ट्राइब म्हणून घोषित करायचा प्रयत्न करा. अच्छा. मग मैत्री तो रस्ता पकडण्याचं दिसतंय. अच्छा. जसं महाराष्ट्रामध्ये धनगर जे समाज आहे एक्झॅक्टली. ज्यांना एस-टीमध्ये जायचं आहे. तसंच हा प्रकार सुद्धा तिथे दिसतो आपल्याला मणिपूरमध्ये आणि जर असंच प्रत्येक समाजाने ठरवलं, की आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये कसंही करून जायचंच आहे. एक्झॅक्टली. तर मणिपूरमध्ये जो हिंसाचार आज दिसतो, तोच हिंसाचार आपल्याला इतर राज्यांमध्येही काही दिवसांमध्ये दिसेल, असं होईल बरोबर का? आहे. अशी मागणी होणं तर ठीक आहे, कोणी करू शकतं. पण हायकोर्टासारख्या जबाबदार संस्थेने अशा प्रकारची सूचना देऊ करणं, ह्याच एका प्रकारे टेस्टिंग आहे. हे म्हणजे प्रयोगशाळेमध्ये टेस्ट अशा प्रकारे केली, की स्फोटच होईल. असा नियंत्रित स्फोटच केला एक प्रकारे आणि एक प्रकारे ही सगळी साखळी सुरुवात केली एक प्रकारे, असं म्हणता येईल. कारण हे जे वाद आहेत, हे आजचे नाहीयेत. हे खूप जुने आहेत. एक तर काय झालंय, की 30 वेगळ्या जमाती आहेत मणिपूरमध्ये. पण त्यातले मैतेई सर्वात जास्त जास्त संख्येने आहेत. 55% साधारणतः मैतेईची लोकसंख्या आहे आणि इलेक्शनच्या बाबतीमध्ये 55% एक निर्णायक मतदारसंघ ठरतंय.
त्यामुळे विधानसभेमध्ये 60 सदस्य आहेत, त्यापैकी 40 तर मैत्रीच आहेत. मग 60 पैकी 40 हे बहुमत असेल तर सगळे मुख्यमंत्री हे मैत्रीच असतात आणि मैत्रींचा जो निर्णय होतो त्या मैत्री विरुद्ध इतर 29 जमाती असा हा सगळा. आणि मग 29 जमाती विखुरलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या संख्येने आहेत. कुकी, झोमा, नागा, गांते अशा अनेक विविध जमाती मणिपूरमध्ये आहेत. मग थोडक्यात आता आपल्याला एक प्रकार ठरवावं लागेल की हे बहुसंख्याकांचं राज्य आहे भारत म्हणजे का लोकशाही राष्ट्र आहे. कारण बहुसंख्याकांचं राज्य ही एक वेगळी कल्पना आहे आणि लोकशाही राष्ट्र ही वेगळी संकल्पना आहे. लोकशाहीमध्ये अगदी एक सुद्धा डिसेंट असेल, एक जरी विरोधी सूर असेल तरी तोही आपण लक्षात घेतो, त्याचंही समाधान करतो आणि त्याला पटवून दिल्यावरच पुढे जातो. पण बहुसंख्याकांच्या राज्यात असं काही करायची गरज पडत नाही. निव्वळ बहुसंख्याक आहोत या मुद्द्यावर रेटून द्यायचं आणि इतरांना मान्य करायला एखादी गोष्ट लावायची, असा हा काहीसा प्रकार आहे. मग मणिपूरमध्ये ते पणाला लागलंय असं म्हणता येईल. तर मणिपूरमध्ये आपल्याला बहुसंख्याकांचं राज्य आहे असंच आपल्याला दिसतंय. कारण की मैतेई समाजाचे जे मुख्यमंत्री आहेत बिरेन सिंग यांनी आधीपासूनच सुरुवातीपासूनच मैतेई समाजाचीच बाजू घेतलेली आहे. त्यांनी जाहीररित्या कुकींवर दोषारोप केलेले आहेत आणि हे सगळं घडत असताना देखील केंद्रातले जे नेतृत्व आहे त्यांनी चकार शब्द काढलेला नाहीये. मागच्या वर्षी मे मध्ये हा सगळा हिंसाचार सुरू झाला. जुलैमध्ये जेव्हा मणिपूरमधील कुकी समाजाच्या 2 महिलांची अब्रू लुटण्यात आली, त्याच्यानंतर त्यांचे नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली आणि हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्याच्यानंतर पंतप्रधानांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. पण तोपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. तर त्यांच्या पातळीवर म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवर त्यांनी ही जबाबदारी धुडकावली असं आपल्याला दिसतं का? धुडकावली म्हणण्यापेक्षा जबाबदारी पूर्ण केली नाही असं म्हणतात. धुडकावली अगदी नाही. हो, गृहमंत्री 2च्या वेळा जाऊन आले आहेत. त्यांनी विविध पक्षांची बैठका पण केल्या आहेत. पण निश्चितच सर्वात मोठा आरोप जो होतो आहे की खुद्द पंतप्रधानांनी एकदा जाणं आवश्यक आहे आणि त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन आश्वासन देणं किंवा एखाद्या जो गट हे झाला आहे बाधित आहे त्याला दिलासा देणं आवश्यक आहे. तसं दुर्दैवाने होत नाहीयेत. पंतप्रधान तिथे जायला अजिबात तयार होत नाहीयेत. ते बाकी जगभरच्या देशात जातात, अगदी बारीक बारीक देशात ते जाता येतं. पण मग ते आपल्याच एका भागात जात नाहीयेत. कोणी म्हणलं की नाही पण गृहमंत्री जात आहेत, बाकीचे जात आहेत. पण शेवटी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो. पंतप्रधान पदाचं एक मान आहे, एक महत्व आहे, त्यांनी दिलेल्या शब्दाचं एक महत्व असतं. पण तसं दुर्दैवाने आपल्याला होत नाहीये. इव्हन त्या महिलांच्या बाबतीत काय झालं की ही घटना आधीच कळली होती. पण राष्ट्रीय महिला आयोगाने तिथल्या एसपींना फक्त एक पत्र पाठवलं की असं असं झालं आहे, तुम्ही काहीतरी करा. नंतर ती घटना मोठी झाल्यावर मग हे सगळं पुढे आलं. तेवढी म्हणजे एवढा मोठा अत्याचार झाल्यावर बलात्कार हा एक वॉर क्राईम मानला जातो. म्हणजे काय तर वॉरमध्ये पण अपेक्षित नाहीये. तिथे तर कुठलं युद्ध पण नव्हतं. तर अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील तर मग राष्ट्रीय महिला आयोगाने पण सिरियसली घेतलं नाहीये. मेनस्ट्रीम मीडिया जो आहे त्यांनी या सगळ्या घटनांकडे लक्ष दिलं नाही. त्यांचं आपलं वेगळ्याच ऑलिम्पिक असो किंवा वेगळ्याच गोष्टी लक्ष असतं. मग जसं आपण पडता व्हिडिओ करतोय तर बऱ्याच वेळेला काय होतं की मणिपूर सारख्या व्हिडिओवर जास्त लोक बघायला तयार होत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपला काय संबंध आहे. एकीकडे आपण राष्ट्रवादाच्या गोष्टी करतो, पण जेव्हा अशा प्रकारे राष्ट्रवादच धोका देतो आपला एक प्रकारे राष्ट्राचा एखादा भाग हुरपत असतो तेव्हा आपली संवेदनशीलता त्याच्याशी मॅच होते का, हा एक आपल्याला खूप महत्त्वाचा प्रश्न इथे विचारला पाहिजे आणि तो इथे पणाला लागला आहे असं म्हणता येईल. तुम्ही राष्ट्रवादाचा मुद्दा काढलाच आहे. तर जेव्हा कलम 370 रद्द करण्यात आलं होतं तेव्हा बरोबर आहे. केंद्रीय नेतृत्वाने त्याचं जाहीररित्या स्वागत केलं होतं, स्वीकार केला होता. 370 कलम रद्द करण्यामुळे कसं हिंसाचार काश्मीरमधला कमी झाला हे ठासून सांगण्यात आलं होतं. बरोबर. पण जेव्हा मणिपूरच्या बाबतीत घटना घडते तेव्हा मणिपूरला देखील 371 कलम नुसार विशेष तरतूद देण्यात आलेली आहे. पण तिथला हिंसाचार हा कमी झालेला नाहीये, तर हा वाढत गेलेला आहे. तर हा विरोधाभास आहे का की एकीकडचा हिंसाचार कमी होतो, एकीकडचा वाढतोय? मग काश्मीर बाबत जेवढे आपण सेन्सिटिव्ह आहोत विविध कारणाने राष्ट्रवादाच्या, पाकिस्तानशी कनेक्टेड मुद्दा आहे. मग तो कसा म्हणजे तो इलेक्शनसाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी महत्वाचा आहे. पाकिस्तान हे आपल्या इलेक्शन मधलं एक महत्वाचं एक कॅरेक्टर आहे की त्याची आठवण काढल्याशिवाय आपलं कुठेच इलेक्शन पूर्ण होत नाही. तसं मणिपूरचं नाहीये ना. मणिपूरमध्ये तितकंसं लोकांना माहिती पण नसतं आणि तसा एक कोणता धार्मिक वाद तिथे थेट पेटवता येत नाहीये. त्यामुळे असेल कदाचित. पण तो म्हणतो बरोबर आहे की ज्या प्रमाणात आपण काश्मीरमध्ये सैन्य उतरवलंय, ज्या प्रमाणात त्याची काळजी घेतो आपण, ज्या प्रमाणात तिथे उठाव होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली, तसं आपण त्या प्रकारचं लक्ष मणिपूरच्या प्रश्नाकडे दिलेलं नाही. विशेषतः 355 पुरती जबाबदारी केंद्राने पूर्ण केली आहे. की अशा प्रकारे जेव्हा राज्यावर संकट येतं एखादं तेव्हा केंद्राने तिथे सुरक्षा पुरवणं, सल्ला देणं अपेक्षित आहे. पण जर 355 वर्कआउट नाही झालं तर त्याचं पुढचं कलम म्हणजे 356 राष्ट्रपती राजवट आणली पाहिजे राज्यामध्ये. या घटनेच्या 10% घटना जर इतर कुठल्या राज्यात घडली असती 10%
तरी सुद्धा राष्ट्रपती राजवट लागली असती. मणिपूरमध्ये अजूनही राष्ट्रपती राजवट लावलेली नाही आहे. तसं ते बिरेन सिंग यांचं काय कर्तृत्व आहे, की ज्यासाठी आपण त्यांना कायम ठेवतो आहोत, की ज्यांच्यावर या सगळ्या बाकीच्या जमातींचा विश्वास उरलेला अजिबात नाही, किंवा तेच एक म्हणजे ॲक्टर आहेत किंवा फॅक्टर आहेत, की ज्याच्यामुळे एवढी हिंसा हिंसा होते. त्या मुख्यमंत्र्याला कंटिन्यू करणं हाच एक प्रकारे अविश्वास मगचं कारण ठरतंय, असंही म्हणता येईल. कदाचित अमित शहा यांनी सुद्धा त्यांच्यावर अविश्वास दाखवलेलाच आहे. कारण जेव्हा दिल्लीमध्ये मणिपूर संदर्भात बैठक झाली होती, बरोबर आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात, तेव्हा मुख्यमंत्र्यांनाच आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. सो एवढी मोठी गोष्ट घडते आणि त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं देण्यात नाहीये. आलं तर नाही. हा एक प्रकारचा अविश्वासच आहे. अविश्वासच आहे. पण तरी देखील तिथे असं बोललं जातं किंवा बिरेन सिंग असतील, त्यांचे जे जवळचे आहेत, त्यांच्याकडून असं आलेलं आहे, की अंतर्गत शांततासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण बाह्य काही शक्ती आहेत, त्याच्यामुळे बरोबर आहे. होऊ शकत नाहीये. आता मणिपूरचा जर आपण भूगोल पाहिला, तर मणिपूर देखील असं राज्य आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय सीमा बाउंडरी आहे. करेक्ट. सो त्यांचं असं म्हणणं असेल कदाचित, की म्यानमारमधून ही जी काही बाह्य शक्ती आहे, ती काम करते. तर ते कितपत खरं आहे? आता हे खरंच आहे, की हे जे डोंगराळ भागातले लोक आहेत सगळे जमाती, त्या म्यानमारशी जैवरित्या कनेक्टेड आहेत. 400 किलोमीटरची म्यानमारबरोबर सीमाच आहे. त्यांचे नातेवाईक त्या भागामध्ये आहे. बिरेन सिंग यांच्यावरती जो राग निर्माण झाला, त्याच्यामागे एक कारण हे तर बीजेपीचं राज्य आहे आणि बिरेन सिंग असा निर्णय घोषित केला होता, की आम्ही मणिपूरमध्ये सेपरेटली एनआरसी घेऊ. नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ पीपल घेऊ. आम्ही कोण नागरिक आहेत ते फिक्स करू. त्या मुद्द्यावरनं हे कुकी आणि नागांना राग आलाय. त्यांनी हे पर्सनली घेतलंय. कारण त्यांना असं वाटतं, की हे फक्त एक कारण दिलं यांनी, हे आमच्या विरुद्धच आहे. कारण त्यांचे आणि म्यानमारचे लोकं मिक्स आहेत. किंवा म्यानमारमध्ये सध्या उठाव चाललाय, सिव्हिल उठाव, आणि तो तिथले जुंटा जी आहे, लष्करी राजवट, त्याच्याविरुद्ध लोकं जोरदार लढाई करतात. आणि या सगळ्या घटनाक्रमामुळे भारतामध्ये स्थलांतर वाढलंय आणि या भागामध्ये अनेक लोकं आलेत आणि पारंपरिक प्रथेप्रमाणे त्यांना आश्रय दिलाय, त्यांना ठेवून घेतलंय. पण मग आता राष्ट्रवादाच्या घटनेमध्ये मग हे काही लोकांना पटत नाहीये. त्यांना असं वाटतंय, की हे बाहेरच्या लोकांना आपण बाहेर काढलं पाहिजे. मग तो एक मुद्दा, ॲडिशनल मुद्दा याच्यामध्ये ॲड झाला आहे, असं म्हणता येईल. मग आता हे बाहेरच्या लोकांनी केलेलं आहे का? तर मग हे असं वाटलं, की अच्छा आत्ताच काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे वाद झालेत. हे वाद खूप जुने आहेत. ते आपण न सोडवल्यामुळे ते असे मध्ये-मध्ये पुन्हा-पुन्हा बाहेर येतात, असं म्हणता येतील. या सगळ्या लोकांचं एकमेकांमध्ये इंटिग्रेशन जे आहे, ते कधीच नीट झालेलं नाही. ही मोठी समस्या आहे. पण हा वाद आज इतका विकोपाला गेला आहे, एक्झॅक्टली. की मध्यंतरी म्हणजे याच डिसेंबर महिन्यामध्ये बॉम्ब हल्ले झालेले आहेत, रॉकेट बॉम्ब हल्ले झालेले आहेत. एक्झॅक्टली. ड्रोनने हल्ले झालेले आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे इतकी मोठी यंत्रणा त्यांना जर लाभलेली आहे बरोबर किंवा आहे. कुठून तरी त्यांना बाह्य शक्ती असेल, अंतर्गत शक्ती असेल, तर ड्रोन असतील, रॉकेट हल्ले असेल, याच्यासाठी पैसा हा त्यांना कुठून मिळतोय? किंवा इतके इतके सगळे जे काही सोर्सेस आहेत, हे त्यांना कसे काही म्हणजे मिळतायत? आता याच्यात कसं आहे, की उत्तर पूर्वेमध्ये ऑलरेडी जो 32 फुटीरतावादी संघटना कार्यरत होत्याच कायम. त्यात अगदी मणिपूरमध्ये पण झोमी रिव्होल्युशनरी आर्मी, कुकी रिव्होल्युशनरी आर्मी अशा पूर्वीपासून हे होते आणि या सगळ्यांकडे पूर्वीपासून विविध प्रकारचे चीन विशेषतः चीनचा टॅसिट सपोर्ट याच्यामध्ये असतो किंवा बांगलादेशातनंही काही प्रमाणात सपोर्ट यांच्याकडे येतो. त्यातनं यांच्याकडे ऑलरेडी उपलब्ध असतंच. त्यामुळे हा एक मोठा धोका या भागामध्ये आहे, की इतके वर्ष लढाई केल्यामुळे, फुटीरतावादी प्रवृत्ती चालल्यामुळे अशा प्रकारचं शस्त्र चालवण्याचं ज्ञान, शस्त्र खुद्द हे कुठनं आणायची, हे सगळं त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. काही प्रमाणामध्ये त्यांनी सैन्य दलाचे पण म्हणजे सीआरपीएफचे छावण्या ज्या आहेत तिकडनं शस्त्र पोहोचलेली आहेत, ती परत दिलेली नाहीत. आणि या सगळ्यामध्ये मेन इश्यू काय झालाय, की हे सगळं कम्युनल इतकं झालंय आता, की कुकींच्या एरियांमध्ये, कुकी आणि झुमांच्या एरियामध्ये मैतेई लोकं काम करत नाहीत, कोणते पोलीस असो मिलिटरी, आणि मैतेईंच्या एरियामध्ये हे लोकं काम करत नाही. ते आता एकमेकांच्या एरियात राहत पण नाहीत आणि एकमेकांच्या एरियात कोणी गेलं तरी सुद्धा हल्ला करतात, त्याला पकडतात, मारलं जातं. अशा प्रकारे घेट्टोसायझेशन पूर्ण आता होत चाललंय. दोन्ही आपापल्या एरियात हे होत चाललेत. या दोन्ही गटांनी आपापलं तरुणांचे दल उभे केलेत आणि ते आता त्यांच्या वस्त्यांचं संरक्षण करतात. याचा अर्थ भारतातलं पोलीस दल आणि भारताचं सैन्य दल यावर आता या दोन्ही गटाचा विश्वास उरलेला नाही, असंही काहीसं दुर्दैवाने म्हणावं लागेल. पण 1960च्या दशकापासून आपण पाहिलं तर मणिपूरमध्ये आस्पा लागू केलेला आहे. एक्झॅक्टली. आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट. करेक्ट. आणि मध्यंतरी काळामध्ये काही काळासाठी त्यांनी आस्पा काढून घेतलं, पण आता बरोबर या आहे. हिंसाचारामुळे पुन्हा ते लावण्यात आलेलं आहे. मग बरोबर. आस्पामुळे काही फरक पडू शकेल किंवा या हिंसाचारामध्ये कुठेतरी म्हणजे कमी होऊ शकते का हा हिंसाचार? आस्पामुळे थोडासा फरक कसा पडतो, की आर्मीला विशेष अधिकार मिळतात. अगदी नॉन कमिशन ऑफिसर सुद्धा थेट कोणाला मारू पण शकतो संशयाने, चौकशीशिवाय. पण आस्पाचा दूरचा परिणाम असा असतो, की तुम्ही एखाद्या नागरी भागामध्ये वर्षानुवर्ष आस्पा लावून ठेवलात आणि त्यांना सैन्याबरोबर राहायला लावलत, तर हळू ते लोकही हिंस्र बनत जातात. त्या लोकांमध्ये शांततेची प्रवृत्ती संपते
आणि त्यातनं अजून अत्याचार वाढत जातो. त्यामुळे अस्पा लावण्यापूर्वी 1958ला 2 फुटेरतावादी संघटना होत्या. आता 32 आहेत. मग समजा अस्पाचं यश 2 ते 32 असं असेल तर ते यशस्वी असं म्हणावं लागेल. त्यामुळे अस्पाचा फारसा उपयोग होतो असं मला तरी वाटत नाही. एका लिमिटनंतर जर नागरी इश्यू असतील तर सैन्य दलाचा वापर करण्याच्या ऐवजी आपण पोलीस दलाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. पोलीस दलाला तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. नक्षल भागामध्ये आपण हेच शिकलो की सैन्य दलाने सॉल्व्ह होत नाही तर पोलीस दल इफेक्टिव्ह झाल्यावरच कुठे आता तो यंत्रणात आलेला आहे. पोलीस दलांचं जर आपण इथे मणिपूरच्या बाबतीत जर आपण एक उदाहरण घेतलं बरोबर आहे. तर पोलीस दलातील जी काही शस्त्र आहेत, शस्त्रागारातून जी शस्त्र आहेत ती दोन्ही संघटनातील काही जी लोक आहेत त्यांनी पळवलेली आहेत. बरोबर आहे. आणि त्यांना रोखण्यामध्ये तिथे कोणीच यशस्वी झालेलं पळवली नाही. आहेत का पळवून दिली आहेत त्याच्यावर सध्या चाललंय चौकशी. उत्तर सर काही असलं तरी पण बरोबर ती आहे. शस्त्र आज पोलीस दलामध्ये नाहीयेत आणि ती सामान्य जनतेकडे आहेत. मणिपूरच्या पोलीस दलाचं हे अपयश आहे की त्यांच्या शस्त्रागारातून शस्त्र पळवण्यात आलेली आहेत किंवा जाणून बुजून देण्यात आलेली आहेत. बरोबर आहे. मग अशा वेळेस आफ्स्पा असेल किंवा सैन्य दल यांनाच पाचारण करणं हाच एकमेव मुद्दा ठरतो किंवा हेच एकमेव आपण सोल्युशन आहे असं म्हणू शकतो का? ते आपण ऑलरेडी पाचारण केलं 1.5 वर्ष झाले आता आणि ते ऑलरेडी आहेत. सीआरपीएफच्या एक तुकडे आहेत तिथे, सैन्य दलही अलर्टमध्ये आहे. तरी सुद्धा हा वाद संपला नाहीये. हिंसाचार वारंवार उफाळून येतो आहे. एकमेकांच्या मनाबद्दल आता द्वेष अत्यंत खोलवर रुजला आहे आणि त्याचं रूपांतर अगदी त्वरित हिंसाचारामध्ये होतं आहे. आणि त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये या सगळ्याचा वापर केल्याशिवाय पर्यायच नाहीये. जितकं खरं असलं तरी हे शॉर्ट टर्मच असलं पाहिजे आणि लाँग टर्मसाठी आता हे दोन्ही सगळे समाज एकत्र कसे येतील आणि त्याचे ते वाद कसे सोडवता येतील हे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. कारण त्या सगळ्या हिली भागातले लोक आहेत आदिवासी, त्यांना असं वाटतं की आमची बाजू घेऊन कोणी इथे नाहीये. बिरेन सिंग यांच्यावर त्यांचा शून्य विश्वास आहे आणि मुळात तोच माणूस मुख्यमंत्री असेल तर त्यांना असं वाटतं की अशा माणसाकडे अपेक्षा आपण काय करायची आहे आणि त्यामुळे मग हा जो खोल रुजलेला अविश्वास आहे याच्यावर आपल्याला आधी काम करावं लागेल. एक मणिपूर राज्याची ही जुनी मागणी आहे की त्यांना 6व्या अनुसूचीमध्ये यायचं आहे. त्या 6व्या अनुसूचीचा दर्जा प्राप्त करायचा आहे त्यांना, पण तो अजूनही झालेला नाहीये. मग मणिपूर राज्याला त्यावेळेसही 6व्या सूचीतून किंवा 6 शेड्यूल मधून बाहेर का ठेवण्यात आलं होतं? हे संस्थान होतं. मणिपूर हे एक संस्थान होतं आणि त्यामुळे ते संस्थान जेव्हा भारतात दाखल झालं तेव्हा त्यांनी कोणाची चर्चा न करता थेट ते दाखल झाले. मग तो पण एक आरोप आहे इतर सगळ्या जातींचा की त्या जमातींचं म्हणणं की आम्हाला न विचारताच परस्पर दाखल करण्यात आलं आणि आमचं कन्सेंटही घेतलं नाही आणि त्यामुळे मग राजाने परस्पर सही करून टाकली तर मग ते भारतात डायरेक्टली आलं कुठल्या अशा प्रकारची वाटाघाटी न करता. हे ते कारण असावं. आता 6व्या अनुसूचीमध्ये जर आपण त्यांना घेतोय तर त्याच्यामुळे काही फरक पडू शकतो का? थोडा फरक पडेल. विशेष अधिकार मिळतील. विशेषतः आपण बघतोय की बहुमताचं राज्य आता सध्या ऑलरेडी असलं तरी सुद्धा विशेष अधिकार मिळाल्यावर थोडा जास्त फरक पडू शकेल की आदिवासींचे अधिकार वाढतील. मग आदिवासींना जास्त संरक्षण मिळू शकेल. पण खरं तर प्रस्थापित कायद्यांमध्ये संरक्षण पुरेसं आहे. प्रश्न संरक्षणाचा नसून ते संरक्षणाची हमी तुम्ही देता का, त्याप्रमाणे तुम्ही स्पिरिटने काम करता का, हा मोठा आता इश्यू निर्माण झालेला आहे. त्यांच्याकडे आपण कोणते परकीय लोक की जे आपल्या संस्कृतीचे भाग नसलेले लोक असं बघत असू तर मग समस्या निर्माण होते. एलिनिएशन ज्याला म्हणतात, परात्मवाद तो तयार होतोय. आणखी 1947 पासून जर आपण पाहिलं बरोबर आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये तर ईशान्येकडची जी राज्य आहेत ती आधीच मुख्य प्रवाहातून वेगळी आहेत. प्रत्येक बाबतीमध्ये ते वेगळे आहेत आणि अशाच सिच्युएशन मध्ये जर ईशान्येकडील एखाद्या राज्यामध्ये जर हिंसाचार इतक्या मोठ्या प्रमाणात जरी होत असेल तर ती खूपच गंभीर बाब आहे. निश्चित. मग याच्यासाठी संविधानिक मार्गाने आपण तिथे शाश्वत शांतता कशी प्रस्थापित करू शकतो? संविधानिक मार्गानेच करू शकतो असं म्हणतात. संविधानिक मार्ग हाच आहे. दुसरा कुठला संविधानामध्ये उत्तर आहेत की संविधान आपलं इतकं पॉवरफुल आहे की अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्या यापूर्वी हाताळलेल्या आहेत. पण फक्त मग आपला संविधानिक मार्गावर विश्वास हवा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या मार्गाने शांतता आणता येते आणि त्या मार्गाने विश्वास निर्माण करता येतो. मग तो संविधानिक मार्ग काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या गटांची बोलणं, त्यांना विश्वासात घेणं आणि यापुढची सगळी पावलं सगळ्यांबरोबर चालणं, म्हणजे घेऊन चालणं. थोडी प्रक्रिया आता सुरू झाली की मैतेई महिलांचा जो गट आहे प्रमुख मायरा पैबोस म्हणून, त्यांनी सुरुवातीला बिरेन सिंगना पाठिंबा दिला असला तरी हळूहळू त्या आता या मुद्द्यावर आल्यात की अशा प्रकारच्या पाठिंबाने गोष्टी चिघळतात आणि अजून असुरक्षा वाढते, अर्थव्यवस्था धोक्यात येते, पर्यटन धोक्यात येते. असे तिथे उत्पन्न साधने कमी आहेत, तीही अजून कमी झाली तर ते धोकादायक ठरत आहे. आणि त्यावेळी त्यांना असं वाटतंय की आपण उलट्या दिशेने म्हणजे कुकी, झुमा या सगळ्या जमातींना एकत्र घेऊन आपण काम केलं. कारण मग त्यांचे काही प्रश्न आहेत. जसं या सगळ्या प्रश्नामध्ये एक अँगल असा आहे की अफूची शेती
हे जे कुकी लोक आहेत हे त्यांच्या एरियामध्ये डोंगराळ भागामध्ये अफूची शेती करतात. कारण या पूर्वेच्या भागेला एक गोल्डन ट्रायंगल नावाचा प्रकार आहे, सुवर्ण त्रिकोण. त्याच्यामध्ये पूर्ण हा ओपियम जे आहे त्याचा मोठा व्यापार चालतो आणि मणिपूर हा त्याचा एक भाग आहे या दिशेत. पण त्यामुळे मग अफूची शेती घेतात हे चुकीचं कोणी म्हणेल. पण दुसरीकडे त्यांची अर्थव्यवस्था डिपेंड आहे, त्यांचं उत्पन्न आहे, त्यांचं उत्पन्नाची इतर साधनं मिळाली, लिगल साधनं, तर तसं करणार नाहीत. तसं आता मणिपूरमधल्या काही एनजीओजनी कॅटरिंग सर्व्हिसेससाठी तिथल्या मुलं आणि मुलींना शिक्षण देऊ केलंय आणि भारतातल्या विविध हॉटेलमध्ये हे कॅटरिंग सर्व्हिसमध्ये काम करतात, कुक म्हणून काम करतात, वेटर म्हणून काम, उत्कृष्ट काम करतात, तर त्याचं उत्पन्न वाढतंय. अशा संधी पण आहेत. तर त्यामुळे मग अशा संधी शोधून त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं, त्यांना तशी जोडून घेणं आणि हे करताना कुठलाही भेदभाव न करणं, अशा प्रकारे जर आपण दृष्टिकोन ठेवून काम केलं तर मग मणिपूर विल बी अ ज्वेल ऑफ इंडिया. नावच आहे ना मणिपूर, ज्वेल ऑफ इंडिया. मग ते आपलं नाव सार्थ करेल. आता सध्या तर आपल्यासाठी ते एक अपयश ठरलं, डाग ठरलं आहे असं दिसतंय. राजकीय जे काही घडामोडी होतात तर त्याचा थेट संबंध आर्थिकही आहे. आपण जर आर्थिक गोष्टींमध्ये किंवा एखादं इकॉनॉमिक सोर्स आपण जर त्यांना देतोय, एम्प्लॉयमेंट, बेरोजगारी कमी करण्यासाठी जर आपण प्रयत्न बरोबर करतोय आहे. तर त्याचा थेट परिणाम हा राजकीय गोष्टींवर किंवा राजकीय घडामोडींवरही दिसतो एक्झॅक्टली आपल्याला. एक्झॅक्टली. तर जसं काश्मीरच्या बाबतीत आपण आता करतो सध्या, तेच जर आपण मणिपूरच्या बाबतीत केलं तर बऱ्यापैकी हा हिंसाचार आणि उद्या उठून जो काही द्वेष आहे तो देखील कमी होण्याची शक्यता आहे. हो, तर त्याच्यासाठीच आपल्याला बेरोजगारी जी आहे ती पहिल्यांदा कमी करावी लागेल. प्रश्नच नाहीये. बेरोजगारीचा मुद्दा अखिल भारतात लागू आहे, या एरियात जास्त लागू आहे, कारण इथे शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे सगळ्याच राज्यांमध्ये. मग शिक्षण नाही आहे आणि नोकऱ्या नाही, ते जास्त फ्रस्ट्रेटिंग असतं. एखादा शिक्षित नाही तर तो एक वेळ समजून घेतो. मग त्यामुळे हा सगळा जो असंतोष आहे तो आर्थिक असंतोषाचा एक भाग आहे असं म्हणता येईल, की त्यांना मुख्य प्रवाहात जर आपण घेऊन जर काही संधी देऊ शकलो तर काही प्रमाणात कमी होईल. आणि बाकी मग सगळे आपण जे संविधानिक तरतुदी आहेत त्याचा योग्य वापर, आणि जसं आपण खेळलं नाही पाहिजे कॅटेगरीशी, की कोणत्याही कॅटेगरीला असून कुठे टाकायचा प्रयत्न जर करतोय आपण. धार्मिक बाबतीमध्ये आपण अननेसरली जसं काय झालं या सगळ्या सुरुवातीमध्ये कुकिंगचं एक चर्च पाडण्यात आलं. ते अनधिकृत असं म्हणून पाडण्यात आलं. तर ठीक आहे, अनधिकृत असेल तर काढलं पाहिजे. पण ते बुलडोझर पॉलिटिक्स ज्याला म्हणतो आपण आजकाल, जे की वाढत त्यातनं चाललंय. म्हणजे मर्द असण्याचं ते असलं मुसलमान, की जायचं आणि काहीतरी पाडायचं. तर हे पण चुकीचं, जसं कोर्टाने पण ते सांगितलं सुप्रीम कोर्टाने, की चुकीचं राजकारण आहे, की त्याच्यामुळे तुम्ही आधी केलं का व्हेरिफाय त्या अधिकृत आहे. त्याची एक विशिष्ट प्रोसिजर पूर्ण केली का? त्यांना सांगून बघितलं का? काढून टाकायला सांगितलं का? नसेल तर मग कारवाई सगळं सांगून. तुम्ही जाऊन काहीतरी जाडाराडी पाडणार, जसं हल्ली हे मंदिर शोधा मुव्हमेंट चालली आहे. मशिदींच्या खालती मंदिर शोधा मुव्हमेंट. तसा काहीसा प्रकार मणिपूरमध्येही झालाय आणि त्यातनं हे सगळं विसंवाद वाढत चाललेला आहे असं दिसतंय. त्यामुळे आपलं जे धर्मनिरपेक्ष कॅरेक्टर आहे ते आपल्याला मान्य आहे का मनापासून, आणि ते आपण असं ठेवण्यासाठी बांधील आहोत का? आणि तसं बांधील नसेल तर आपण शपथ घेताना काय शपथ घेतो आहोत मंत्री म्हणून, त्याचाही विचार नक्की करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर मणिपूरमध्ये आज जे काही घडतंय त्यानुसार इतर राज्यांमध्ये जसं की नागालँड आहे, आसाम आहे, तर इथेही काही ना काही घडामोडी होत असतात. जसं बरोबर आहे. नागालँडमध्ये त्यांची वेगळं राज्य बनण्याची मागणी आहे, खूप दिवसांची मागणी आहे. बरोबर आहे. आसाममध्ये काही बंडखोर संघटना आहेत जे कधी ना कधी डोकं वर काढत असतात. तर बरोबर. मणिपूरमध्ये जे काही होतंय त्याच्यावर सगळ्याच ह्या ईशान्येकडील राज्यांचं आणि इतरही राज्यांचं बारीक लक्ष लागून आहे. तर बरोबर. मणिपूर हा एक प्रकारे आपण धडा म्हणून घ्यायला हवा का? निश्चित एक लिटमस टेस्ट आहे आपल्या संघराज्याची. हे सगळे आता गट सावध झाले आहेत. त्यांनी आपापले मोर्चे काढले आहेत आणि त्या घडामोडींवर बघतायत, की कशा प्रकारे केंद्र हा सगळं हाताळतं. त्यावर ते पुढची दिशा ठरवतील. कारण सुरुवातीपासून या भागामध्ये फुटीरतावादी चळवळी प्रबळ झाल्या आहेत. गेल्या काही वर्षामध्ये अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी आणि मोठा त्याग करून सैन्याचा आणि याचा आपण कशा-बशा त्या यंत्रणांमध्ये आणल्या आहेत आणि आता त्या पुन्हा चालू होणं हे खरं तर आपल्याला आणि त्या भागालाही परवडण्यासारखं नाही. एक तर आपल्या शेजारी जसं म्यानमारमध्ये अस्थिरता आहे ऑलरेडी. बांगलादेशामध्ये आता पूर्ण अस्थिरतेकडे बांगलादेश चाललाय. मग अशा प्रकारे सगळ्या शेजारी भागामध्ये अस्थिरता असताना नॉर्थ ईस्टमध्ये अस्थिरता निर्माण होणं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही. आणि त्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक पावलं उचलणं आवश्यक आहे, असं निश्चित म्हणता येईल. सरांनी जसं आपल्याला सांगितलं, की मणिपूर हे आता लिटमस टेस्ट सारखं आहे आणि केंद्र सरकारची ही जबाबदारी पडते, की मणिपूरमध्ये हिंसाचार लवकरात लवकर थांबून तिथे एक शाश्वत शांतता निर्माण करण्यात यावी. जर मणिपूरला आपल्याला दुसरं काश्मीर बनवायचं नसेल, तर संविधानिक मार्गाचा वापर करून तिथे लवकरात लवकर शांतता निर्माण करावी लागेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.